नमस्कार. अनिल माडिक कृषी सेवा चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी एक शेतकरीच आहे. मी आता कांद्याचं रोप टिपण्यासाठी आलो आहे. थोडंसं राहिलं आहे, कारण आता तर काही कांद्याला बाजार नाही, पण पुढं बघू काय होतं ते. कारण शेतकऱ्यांची ही कायमच तऱ्हा असते. आता तुम्ही नवीनच प्रकरण गाजतं म्हणजे कसं की डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरण. आता तुम्ही विचार करा, ही संपदा मुंडे अतिशय गरीब शेतकऱ्याची मुलगी. तिच्या आईवडिलांनी वेळेला पोटाला चिमटा घेऊन मुलगी हुशार असल्यामुळे तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि तिनेसुद्धा आपली घरची परिस्थिती पाहून रात्रीचा दिवस करून खूप मेहनत करून ती MBBS ही पदवी तिने मिळवली. आणि त्यानंतर ती काही दिवस फलटण इथे वैद्यकीय सेवेत रुजू झाली. आता प्रत्येक आरोपी असं का करतो? कारण ह्याच्या मागंसुद्धा भरपूर अशी प्रकरणं झालेली आहेत. पश्चिम बंगालमध्ये झालं आहे, इकडं झालं आहे. कारण प्रत्येक मॅटरमध्ये ह्या राज्यकारण्यांनी हस्तक्षेप घेतला, त्यामुळे आरोपींना सगळं रान मोकळं होतं. जनतेने कितीही आंदोलनं केली, काय केली, तरी त्यांना आरोपींना माहिती काही होत नाही. तर महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की ज्या लोकांनी आपण निवडून दिलेले जे राज्यकर्ते ते जर स्वतःला राजेशाही समजत असेल, कारण आता लोकशाही आहे. नेपाळमध्ये जसं राज्यकर्त्यांना तोडून मारलं, तशी वेळ निदान महाराष्ट्रात येऊ नये हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवा. कारण राज्यकर्त्यांनी प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायलाच नाही पाहिजे. आता शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. अशा संपदा मुंडेसारख्या कितीतरी मुली अगदी शेतकऱ्यांच्या की चांगल्या पदावर कार्य करतात, पण त्यांनासुद्धा अशा मानसिक छळाला सामोरं जावं लागतं. तर माझं असं मत आहे की कोणताही राजकीय नेता, मग तो कितीही मोठा जरी असला तरी लोकांनी वेळेला क्लीन चिट न देता, यांना क्लीन चिट लगेच मिळतेच कशी, हा सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे. पण महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की हे राज्यकर्ते जर आपल्या पदाचा दुरुपयोग करत असेल तर लोकांनी त्यांना त्यांच्या पदावरून खाली खेचण्याचा अधिकार आहे आणि ते झालं पाहिजे. कारण यांना क्लीन चिट मिळते, यांना माहीत असतं. त्यामुळं हे अगदी राजेशाही थाटातच जगत असतात आणि प्रत्येक असे प्रकार घडत असतात. जर इथून पुढं असे प्रकार घडायचे जर नसतील तर लोकांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि कुणाची गैर केलेली नाही पाहिजे. जे कोणी असतील, मग तो कोणी कामदार असो, खासदार असो, तर त्याला एकदा जर बसली की बाकीचे कोणीही हस्तक्षेप करणार नाही, अशा घटना कमीत कमी होतील असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.